लग्नाच्या 7 वर्षानंतर मी पहिल्यांदाच गर्भवती राहिली। तेव्हा माझ्या आनंदाला पारावर उरला नाही। जणू माझे अपूर्ण आयुष्य रंगाने भरले आहे असे मला वाटले। पहिल्यांदाच घरात हास्य आणि आनंदाचे वातावरण होते। सासू नातेवाईकांना फोन करून वारंवार म्हणायची, 7 वर्षाच्या प्रार्थना फळाला आल्या, सून आई होणार आहे। माझा नवरा समीर मला खूप मानायचा। तो नेहमी म्हणायचा, आतापासून तू स्वतःची पूर्ण काळजी घेशील आणि मी तुला काहीही कमी पडू देणार नाही। तो आता मला फळे, औषधे, छोट्या छोट्या गोष्टी आणून द्यायचा। त्यावेळी मला वाटायचे की मी जगातील सर्वात भाग्यवान स्त्री आहे। 9 महिने हळूहळू गेले आणि प्रत्येक अल्ट्रासाउंड रिपोर्टने माझे हृदय आनंदाने भरून गेले। कधी माझी आई लाडू आणायची तर कधी माझी सासू शेजारणीला फोन करून म्हणायची, बघ यावेळी आमचा गर्भ भरून येईल। मीही माझ्या स्वप्नात माझ्या मुलाचे छोटे हात आणि पाय पाहिले होते। मला त्याच्या पावलांचा आवाज ऐकू आला होता। बाळंतपणाची वेळ जवळ येताच संपूर्ण घर प्रार्थना करू लागले। तो दिवस आला जेव्हा मला रुग्णालयात नेण्यात आले। मला ऑपरेशनसाठी भूल देण्यात आली। जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी सर्वात आधी माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं। मला अपेक्षा होती की तो हसून म्हणेल, अभिनंदन, आम्हाला मुलगा झाला। पण त्याच्या डोळ्यात आनंद नव्हता तर राग आणि धक्का होता। मग नर्स माझ्याकडे आली आणि हळुवारपणे म्हणाली, अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला आहे। मी कमकुवत हाताने बाळाला धरण्याचा प्रयत्न केला। त्याला छातीशी मिठी मारताच माझे हृदय भावनेने भरून आले। त्याचा चेहरा गुलाबी होता, डोळे मिटले होते, पण मी खाली पाहताच माझा श्वास थांबला। माझे हातपाय थंड झाले, कारण बाळ एका पायाशिवाय जन्माला आले होते। माझे डोळे अश्रूंनी भरले, पण दुसऱ्या क्षणी मी त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, तू अपूर्ण नाहीस माझ्या बाळा, तू तर माझं संपूर्ण जग आहेस। पण समीर अचानक ओरडला, हे काय आहे? हे माझं मूल असू शकत नाही। असे आमच्या कुटुंबात कधीच घडले नाही। हे सगळं तुझ्यामुळे घडलं आहे। तूच दुर्दैवी आहेस। मी रडत म्हणाले, समीर वेडा बनू नकोस, ही देवाची इच्छा आहे। डॉक्टर म्हणत होते की कधी कधी असे मूल जन्माला येते, यात माझा आणि मुलाचा काय दोष आहे? समीरने रागाच्या भरात माझ्या हातातून बाळ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला घट्ट धरले होते। तो ओरडला, मी असे बाळ वाढवणार नाही। हे मुलांच्या नावावर एक कलंक आहे। काही वेळाने त्याने खिशातून एक कागद काढला आणि माझ्या समोर फेकला। घटस्फोटाचे कागद, जणू काही त्याने ते आधीच तयार करून ठेवले होते। तो म्हणाला, त्यावर सही कर, इथेच आणि आत्ता। मी या महिलेला आणि या अपूर्ण मुलाला माझ्या जीवनातून बाहेर काढत आहे। हे ऐकताच जणू काही माझ्या कानात बॉम्ब फुटला असे वाटले। मी त्याच्याकडे चकित होऊन पाहत राहिले। माझ्या शरीरात अजूनही ऑपरेशनच्या वेदना होत्या। माझे हात थरथरत होते, पण मी मुलाला सोडण्यास नकार दिला। इतक्यात माझी आई खोलीत आली। मी विचार करत होती की आता आई मला आधार देईल। मी रडत म्हणाली, बघ आई, समीर मला सोडून जात आहे। पण आईने माझ्या मुलाला पाहिले आणि तिचा चेहराही फिकट पडला। तिने तिचे डोके खाली केले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, जर तू मेली असतीस या अपमानापेक्षा तू मेली असतीस तर बरे झाले असते। तिचा आवाज ऐकून माझे हृदय थरथर कापू लागले। जणू कोणीतरी माझे हृदय फाडून टाकले आहे। माझी स्वतःची आई, जी माझी ढाल होती, ती मला आज ओझे म्हणत होती। ती रडू लागली, आई तूही, हे तर माझं मूल आहे, तुझा नातू, तू त्याला कसे नाकारू शकतेस? आईने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, मुली, समाज तुला जगू देणार नाही। तुझा नवरा तुला सोडून गेला आणि आता तुझी सासूही तुला घराबाहेर काढेल। लोक तुला टोमणे मारतील। बघा बघा, हिने एका अपूर्ण मुलाला जन्म दिला आहे। अशा परिस्थितीत तुझे मरणेच बरे होते। मग मी थरथरत्या ओठांनी म्हणाले, जर तू माझे जगणे अपमानास्पद मानत असेल तर ठीक आहे आई, पण मी माझ्या मुलाला कधीही सोडणार नाही। जरी संपूर्ण जग मला सोडून गेले तरी मी जगेन आणि या मुलासाठी लढेन। मूल माझ्या छातीशी घट्ट पकडलेले होते। त्याचा श्वास गरम होता, जणू तो म्हणत होता, आई तू हार मानू नकोस। हॉस्पिटलच्या खोलीत रात्र हळूहळू गडद होत चालली होती, पण जणू काही माझ्या आत एक जागरूक रक्षक बसला होता, जो माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि मला झोप येऊनच देत नव्हता। ऑपरेशनचा त्रास मला प्रत्येक श्वासाला आठवण करून देत होता की माझे शरीर कमकुवत आहे, पण माझ्या मांडीवर झोपलेल्या बाळाची उबदारता मला हिंमत देत होती। मी मनात त्याला आरव नाव दिले। नर्स आले आणि त्याला औषध दिले आणि हळू आवाजात म्हणाली,
दीदी हिम्मत ठेव, सगळं काही ठीक होईल. मुलाचं मन सर्वात मजबूत असते, त्याला फक्त आईचा हात हवा असतो. मी वळून तिच्याकडे पाहिले. आईचा हात कागदाच्या तुकड्यापेक्षा कमकुवत नसतो. नर्सताई तिने हसून मान हलवली आणि खोलीचा प्रकाश हळूहळू मंद केला. सकाळ होताच सासू आणि नणंद आल्या. सासूबाईंनी माझ्या तब्येतीची विचारपूस न करता मुलाचा चेहरा पाहण्यासाठी चादर काढली. मग माझ्याकडे एक नजर टाकून म्हणाली, मी आता समाजाला कसे तोंड दाखवू? 7 वर्षानंतरही हे अपूर्ण मूल मिळाले. नणंद हळू पण विषारी आवाजात म्हणाली, दादाने बरोबर केले. अशा मुलाशी आयुष्यभर बांधून राहणे मूर्खपणाचे आहे. मी रागावले आणि म्हणाले, हे असं तसं मूल नाहीये, हे माझं मूल आहे. आणि जर तुम्हाला समाजाला तोंड द्यायचं असेल तर दाखवा DNA रिपोर्टसह, जेणेकरून खोटेपणा कमी पसरेल. या मुलामध्ये जेवढा अंश माझा आहे तेवढाच तुमच्या मुलाचाही आहे. सासूबाईंना धक्का बसला. DNA? कशाचा DNA? मग मी स्पष्ट आवाजात म्हणाले, मी कालच नमुना दिला आहे, रिपोर्ट येईल, मग तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा. आता इथून निघून जा, मला शांती हवी आहे. आई खोलीच्या कोपऱ्यात उभी होती. रात्रीची ती कटू गोष्ट तिच्या चेहऱ्यावर पश्चातापासारखी गोठली होती. मी तिच्याकडे पाहिल्यावर तिने डोळे खाली केले आणि म्हणाली, मुली, काल रात्री मला भीती वाटली होती. समाज, नातेवाईक, तुझे सासू सासरे, मला वाटले होते की सगळं तुटेल. माझा आवाज जड झाला. आई, सगळं तुटलंय, पण मी तुटणार नाही, कारण माझ्या हातात माझं मूल आहे. कृपया तुम्ही फक्त मला आधार द्या. आई आली आणि माझ्या बेडजवळ बसली आणि थरथरत्या हाताने माझ्या कपाळावर बोटे फिरवली. मी तुझ्या सोबत आहे. काल माझी जीभ घसरली, पण आजपासून माझे धाडस कधी कमी होणार नाही. दुपारी दारावर एक टकटक झाली. एक डॉक्टर आत आले. त्यांच्या गळ्यात ओळखपत्र आणि हातात एक मोठी बॅग होती. ते हसले आणि म्हणाले, नमस्कार, मी डॉक्टर मोहित मेहरा आहे, एक आर्थो रिहॅब तज्ञ. नर्सिंग स्टाफने मला तुमची केस सांगितली आहे. जर तुम्हाला हवे असेल तर आपण आताच बाळाची योजना सुरू करू शकतो. मी थोडे सावधपणे विचारले, तुम्ही समीरचे मित्र आहात का? तो संकोचला पण खरं बोलला, हो, एकेकाळी होतो, पण आज मी इथे फक्त डॉक्टर म्हणून आलो आहे. आणि खरं सांगायचं तर बाळाचा जन्म होताच वडील निघून गेले हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, तो गेला म्हणून काय झालं? देवाने मला आणि माझ्या हृदयाला मजबूत बनवलं आहे. बरं, ते जाऊ द्या, मला सांगा, आता मी माझ्या मुलासाठी काय करावे? डॉक्टर मोहित यांनी फाईल उघडली आणि स्पष्ट केले, पहिली पायरी म्हणजे मुलाला स्पर्श करून आणि हलके व्यायाम करून संतुलन राखण्यास शिकवणे. आपल्याला त्याचे स्नायू आणि मेंदू बळकट करायचे आहेत. संतुलन कसे ठेवावे याची जाणीव करून द्यावी लागेल. नंतर आपण एक मऊ सॉकेट आणि नंतर एक कृत्रिम पाय लावू. ही एक लांब प्रक्रिया आहे, परंतु जर तुम्ही धैर्याने सहकार्य केले तर ते पूर्णपणे शक्य आहे. काही विचार न करता मी लगेच म्हणाले, हो, मी पूर्णपणे तयार आहे. संध्याकाळपर्यंत कागदपत्रे तयार झाली आणि मला डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलच्या बाहेर एक ऑटो वाट पाहत होती. माझ्या सासूबाईंनी दुरून पाहिले की मी माझ्या आईसोबत जात आहे. माझी नणंद भुसभुशीतपणे म्हणाली, आई, तिला सोडून दे, आता ती फक्त तिथेच राहील जिथे लोक तिला स्वीकारतील. मग माझी सासूबाई हळुवारपणे म्हणाली, स्वीकार? अरे, अशा मुलाला कोण स्वीकारेल? मी ऑटोमध्ये बसून क्षणभर थांबले, मग मागे वळून स्पष्टपणे म्हणाले, आई, स्वीकारते. देवही स्वीकारतो आणि आम्ही दोघे पुरेसे आहोत. बाकीचे जग शिकेल, वेळ लागू शकतो. घरी परतल्यानंतर जेव्हा मी उंबरठा ओलांडला तेव्हा मला एक विचित्र गुदमरल्यासारखे वाटले. हे तेच घर होते जिथे माझे बालपण धावण्यात, खेळण्यात, पडण्यात गेले होते. जिथे भिंतींवर बाबांचा फोटो हसत होता. आईने पटकन बेड बदलला आणि बाळाला ठेवण्यासाठी मऊ उशी ठेवली. शेजारची शकुंतला 2 वाट्या लापशी घेऊन धावत आली. मुली, बाळ देवाने दिलेली देणगी आहे. एक पाय नाही म्हणून काय झाले? भरारी हृदयातून घेतली जाते. बघा, हे मूल चमत्कार करेल. त्याच्या डोळ्यात मला सत्य दिसले. काकू, तुम्ही प्रार्थनेत वजन बाळगता, म्हणूनच तुमचे शब्द माझ्या हृदयाला स्पर्शून गेले. त्याच रात्री कुरिअरने घटस्फोटाची नोटीस आली. शारीरिक कमतरतेमुळे मानसिक बुद्धिमत्ता, वेदना, वैवाहिक जीवन अशक्य, ताबा नाकारला गेला. शब्दांचा हा भडीमार वाचून मी धाप लागली. मी त्या कागदाची हळूच घडी केली आणि आरवकडे पाहत राहिले. तो माझे बोट धरून होता, जणू काही म्हणत होता, आई, घाबरू नकोस, आपण एकत्र आहोत. मी मोबाईल उचलला आणि एक नंबर डायल केला. हॅलो, कायदेशीर मदत हेल्पलाईन.
दुसऱ्या बाजूने उत्तर आले, हो मॅडम, कृपया बोला. मी एका दमात सर्व काही सांगितले. माझ्या मुलाच्या जन्मानंतर माझा नवरा मला सोडून गेला, घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि म्हणत आहे की हे मूल त्याच्या नावावर ओझे आहे. मला स्वतःची आणि माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल. आपल्या मुलाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्याला लढावे लागेल. पलीकडून एक शांत आवाज आला, मॅडम, तुम्ही एकटे नाही आहात. उद्या सकाळी 10 वाजता आमच्या केंद्रात या. आम्ही केसचा अभ्यास करू आणि गरज पडल्यास देखभाल आणि ताब्याबद्दल योग्य सल्ला देऊ. यासोबतच आम्ही सकारात्मक अपंगत्वाच्या हक्काबद्दल देखील बोलू. या अंतर्गत आपण मुलाचे हक्क देखील समजावून सांगू. सर्व ऐकून मी धन्यवाद म्हटले आणि फोन ठेवला. आईने विचारले, मुली, कोर्ट केस का? मी हसून म्हणाले, आई, जेव्हा प्रश्न आपल्या मुलाच्या आदराचा येतो तेव्हा तुम्हाला फेऱ्या नाही, पूर्ण मार्ग काढावा लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर मोहित घरी आले. त्याने आरवला आपल्या मांडीवर घेऊन त्याला बोट धरायला लावले. त्याच्या तळ हातावर एक छोटा कापसाचा बोळा ठेवून त्याला पकडण्याचा आणि सोडण्याचा खेळ शिकवला आणि प्रत्येक छोट्या प्रतिसादावर टाळ्या वाजवत तो म्हणाला, शाब्बास चॅम्पियन, बघ, हे जग खूप मोठे आहे आणि तू त्याहूनही मोठा आहेस. त्याच्या पद्धतीने मी प्रभावित झाले, कारण त्याचा आवाज नेहमीच थंड, संयमी आणि आदरयुक्त असायचा. निघताना त्याने माझ्या दिशेने एक छोटासा डब्बा पुढे केला. हे एक माऊस स्क्वेट आहे. आता दररोज नाही, पण तुम्ही तो काही काळ घालू शकता, जेणेकरून संतुलन बनून राहील. आणि हो, या आठवड्यात मी पालकांच्या मदत गटाशी तुमची ओळख करून देतो, जिथे तुम्हाला अशा अनेक माता आढळतील ज्यांनी त्यांच्या मुलांना उभे राहताना पाहिले आहे. दुपारी मी कायदेशीर मदत केंद्रात पोहोचले, जिथे महिला वकील रीना सिंगल यांनी सर्व काही काळजीपूर्वक ऐकले आणि म्हणाल्या, सर्वप्रथम अभिनंदन की तुम्ही भीतीऐवजी हक्कांसाठी लढण्याचा निर्णय घेतला आहे. हे बघा, घटस्फोट घेण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करूया. पहिले म्हणजे तुमच्या पतीकडून पोटगी आणि खर्च मिळवणे हा तुमचा आणि तुमच्या मुलाचा अधिकार आहे. दुसरे म्हणजे न्यायालय मुलाच्या हितासाठी ताबा ठरवते, वडिलांच्या अहंकाराने नाही. तिसरे म्हणजे तो म्हणाला की हा वंशाचा अपमान वगैरे म्हणाला. पहिले म्हणजे कुटुंबाचा अपमान असा त्याने दिलेला युक्तिवाद न्यायालयात टिकत नाही. आणि चौथे म्हणजे जर DNA स्पष्ट असेल तर त्याचे सर्व आरोप तिथेच पडतील. मी फाईलमधून DNA रिपोर्ट काढला आणि त्यांच्या समोर ठेवला. रीनाने तो पाहिला आणि हसत म्हणाली, खेळ बदलत आहे श्रीमतीजी. मी थांबले आणि म्हणाले, पहिले माझ्या नातवासोबत कोणाचे तरी आडनाव जोडले होते, पण आजपासून माझे नाव फक्त आहे रिया आणि मी माझ्या मुलाची आई आहे. तिने आदराने डोके खाली केले, तर तयार राहा रिया. आम्ही पहिली नोटीस पाठवत आहोत. देखभाल, घरगुती हिंसाचार, मानसिक पैलू आणि सार्वजनिक अपमानासाठी कायदेशीर पुनराप्राप्ती. त्याच संध्याकाळी शेजारचे एक जुने शेजारी मिश्राजी दारावर आले आणि म्हणाले, मुली, तुझे सासरचे लोक कुटुंबाच्या सन्मानाबद्दल बोलत आहेत ना? त्यांच्या कुटुंबात समीरच्या काकांना बालपणात पोलिओ झाला होता, तोही पायानी अपंग होता. तेव्हा तर सर्वांनी त्यांना आपल्या खांद्यावर उचलून सांभाळत होते. मग आता तुझ्या मुलाला का टोमणे मारत आहेत? माझ्या पायाखालून जमीन सरकली नाही, पण माझे हृदय थरथरले की हे लोक स्वतःची कहाणी विसरून मला अपमानित आणि कलंक बोलत आहेत. मी शांत स्वरात म्हणाले, धन्यवाद काका, पण मला माझ्या भूतकाळातील कोणाच्याही आधाराची गरज नाही. माझा वर्तमान सत्य आहे आणि हीच माझी खरी ताकद आहे. रात्री खिचडी ठेवल्यानंतर आई स्वयंपाकघरात माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली, मुली, जर तुला हवे असेल तर आपण काही दिवस शहराच्या गर्दीपासून दूर मावशीसोबत राहू शकतो. तिथे कमी टोमणे ऐकायला मिळतील. मी मान हलवली आणि म्हणाली, आई, टोमणे ऐकून भीती पळून जाते आणि धाडस वाढते. मी इथेच राहील. उद्या मी आरवची पहिली नोंदणी करेन. पुढील थेरपी आणि प्रोस्थेटिकसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून अपंगत्व कार्डची प्रक्रिया सुरू करावी लागेल. मग आई माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, तू खरोखरच माझी मुलगी आहे. काल मी जे बोलले त्याबद्दल मला माफ कर. मी आता प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. मी तिच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागले आणि म्हणाली, आई, कधी कधी शब्द चुका करतात, पण आई मुलीच्या नात्यात चूक होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आरवला सरकारी रुग्णालयातील दिव्यांग सहाय्यकाकडे घेऊन गेले. जेव्हा मी केंद्रावर पोहोचले तेव्हा तिथे लांब रांगा होत्या. थकलेले चेहरे होते आणि मुलांचे रडण्याचे आवाज होते. मी फॉर्म भरत असताना मागून आवाज आला, मॅडम, तुम्ही एकटे आहात का? मी मागे वळून पाहिले
तेव्हा मला एक 20-22 वर्षाचा तरुण दिसला, जो 3 चाकी व्हीलचेअरवर बसलेला होता आणि हसत होता. त्याचे नाव रवी होते. मी जन्मताच एका पायाने लहान आहे, पण माझे मन मोठे आहे. मी इथे स्वयंसेवा करतो. मी तुम्हाला कागदपत्रांमध्ये काही मदत करू का? मी हसून म्हणाले, नको धन्यवाद. आज जग थोडे चांगले दिसत आहे. तो हसला आणि म्हणाला, जग नेहमीच तसे वाटते जशी आई शिकवते, आणि तुम्ही तर एक हिरो आईसारखी वाटत आहात. कागदपत्रानंतर वैद्यकीय मंडळाने आरवचे मूल्यांकन केले आणि एका डॉक्टराने स्पष्ट केले की सुरुवातीच्या महिन्यात आम्ही संवेदी, एकात्मता, संतुलन आणि संज्ञानात्मक सहभाग यावर काम करू. 6-8 महिन्यात मूल बसायला शिकेल, नंतर रांगेल आणि नंतर कृत्रिम पायाने उभे राहून चालणे शक्य आहे. जर तुम्ही हरला नाही तर तो नक्कीच जिंकेल. मी दोन्ही हात जोडून म्हणाले, डॉक्टर साहेब, आता आमच्या घरातून हरणे हा शब्द निघून गेला आहे. रात्री फोन वाजला. समीरचे नाव स्क्रीनवर होते. क्षणभर जुन्या आठवणींचे काटे माझ्या हृदयाला टोचले, पण मी स्वतःला सावरले. हा बोल. पलीकडून एक शांत आवाज आला, कोर्टात भेटूया. आणि तू DNA बद्दल जे नाटक रचले आहेस ते काही कामाचे नाहीये. मी सर्व प्रूफ करेन की तू मानसिक दृष्ट्या अस्थिर आहेस आणि तू मुलाला वाढवू शकणार नाहीस. मग मी शांत आवाजात म्हणाले, तुझे पुरावे खोटे आहेत आणि माझ्याकडे सत्य आहे. कोर्ट मुलांचे घर तोडण्यापूर्वी 100 वेळा विचार करते आणि मी माझ्या मुलासोबत तिथे उभा राहीन. भेटू. समीर, पण आता लक्षात ठेव, मी ती रिया नाही जी तुझ्या बोलण्यावर तुटून जायची. फोन कट होताच मला खिडकीतून हलकीशी झुळूक जाणवली. मी आरवला मिठी मारली आणि म्हणाली, उद्या कोर्टाची 1ली तारीख आहे. तू झोपायला जा चॅम्पियन. आई सगळं सांभाळेल. त्या क्षणी माझी आई खोलीत आली, माझ्या डोक्याला हात लावला आणि म्हणाली, मुली, उद्या मी तुझ्यासोबत येईन. उद्या एक आई तिच्या मुलीसोबत कोर्टात उभी राहील. मी आईचा हात धरला. आज माझी आई परत आली. रात्रीच्या अंधारात शांतपणे आणखी एक गोष्ट घडली. माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून एक व्हिडिओ आला. मी तो उघडला तेव्हा मी थक्क झाले. समीर हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये सासू आणि नणंद सोबत उभा होता आणि माझ्याबद्दल वाईट बोलत होता. नणंद म्हणत होती की अशा महिलांना धडा शिकवला पाहिजे. मुलाला सोडून द्या, तिला बघा. एका ओळखीच्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला पाठवला. माझे डोळे आगीने भरून आले. देवाचे आभार, आज अजून सत्याला आवाज मिळाला आहे. मी हा व्हिडिओ एका वेगळ्या सुरक्षित ड्राईव्ह मध्ये सेव्ह केला आणि कायदेशीर मदतनीस वकील रीना यांना पाठवला. त्यांच्या उत्तरात 3 शहाणे शब्द आले, खेळ चालू ठेवा. आई, रात्र गेली, सकाळ झाली. मी साधी सुती साडी घालून तयार झाले. आरवचा चेहरा पदराने झाकला. आईने कपड्यावर थोडेसे काजळ लावले, जेणेकरून माझ्या नातवावर वाईट नजर पडू नये. घरातून बाहेर पडताना मला उंबरट्यावर एक दिवा दिसला. मी क्षणभर थांबले आणि स्वतःला म्हणाले, काही झालं तरी आजपासून मी घाबरणार नाही, फक्त लढेल आणि जिंकेन. सकाळचा सौम्य सूर्य खिडकीतून डोकावत होता, पण माझ्या मनात एक वादळ होते. आई माझ्या शेजारी उभी होती. आरव माझ्या मांडीवर होता. माझ्या हातात पहिला कोर्टाचा समन्स होता. मनात शेकडो प्रश्न आणि डोळ्यात अश्रू. ऑटो रिक्षात बसताना आईने माझा हात धरला आणि म्हणाली, मुली, तू घाबरू नकोस. न्यायालयात सत्यासमोर खोटे जास्त वेळ टिकत नाही. मी तिच्या डोळ्यात पाहिले आणि मान हलवली. आई, आता मी माझ्या आयुष्यातून भीती हा शब्द कधीच पुसून टाकला आहे. कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये गर्दी होती. कोणी आपल्या भांडणाच्या केसबद्दल आले होते, तर कोणी मालमत्तेच्या बाबतीत आले होते. सर्वत्र चिंताग्रस्त चेहरे होते. मी आणि आई गर्दीतून पुढे गेले आणि आमच्या केसची सुनावणी होणाऱ्या खोलीत पोहोचलो. वकील रीना आधीच तिथे उपस्थित होत्या. मला पाहताच तिने आत्मविश्वासाने म्हटले, रिया, फक्त तुझे शब्द स्पष्ट ठेव. आपण सर्व काम पुराव्याच्या आधारे करू. तुमच्याकडे DNA रिपोर्ट आहे आणि हॉस्पिटलचा व्हिडिओही आहे. सध्या केस आपल्या बाजूने झुकली आहे. थोड्या वेळाने समीर आत आला. त्याची आई आणि बहीणही त्याच्यासोबत होत्या. समीरच्या चेहऱ्यावर एक विचित्र अभिमान होता, जणू काही त्याने मोठा विजय मिळवला आहे. मला पाहताच त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. आता बघ तुमचा कसा अपमान होतो ते. मी गप्प राहिले. मी फक्त आरवला घट्ट मिठी मारली. न्यायाधीशांनी खटला सुरू केला. समीरचे वकील म्हणाले, साहेब, माझा क्लायंट समजूतदार आहे. त्याला मानसिक आणि सामाजिक आघात सहन करावा लागला आहे. पत्नीने जन्मजात शारीरिक दोष असलेल्या मुलाला जन्म दिला आहे. यामुळे कुटुंबाचा सन्मान आणि भविष्य दोन्ही धोक्यात आहे. म्हणून तो हे नाते पुढे नेऊ शकत नाही.
त्यावेळी कोणीतरी माझ्या हृदयात वार केल्यासारखे वाटले. पण मग माझी वकील रीना उभी राहिली आणि म्हणाली, साहेब, शारीरिक अपंगत्व असणे हा गुन्हा आहे का? जर एखाद्या आईचे मूल अपंगत्वाने जन्माला आले तर तिला दोषी ठरवता येईल का? जर हे मूल त्यांचे नसेल तर ते कोणाचे आहे? आमच्याकडे एक DNA अहवाल आहे ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की मूल 99.99% प्रतिवादाचा मुलगा आहे. त्यांनी कागदपत्रे न्यायाधीशांसमोर ठेवली. समीर संतापला. हे सर्व बनावट आहे. मी अशा मुलाला स्वीकारणार नाही. रीनाने लगेच उत्तर दिले, साहेब, प्रतिवादी फक्त समाजाच्या भीतीपोटी आपले कर्तव्य पार पाडण्यापासून पळून जाऊ इच्छितो. हा आमच्याकडे आणखी एक पुरावा आहे. त्यांनी मोबाईलवरून व्हिडिओ प्ले केला आणि तो स्क्रीनवर दाखवला. समीर आणि त्याची आई बहीण रुग्णालयात मला शिव्या देताना स्पष्ट दिसत होते. ननंद म्हणत होत्या, अशा महिलांना धडा शिकवा, आणि समीर म्हणत होता, हे ते मूल माझं नाहीये, मी याच्यापासून माझी सुटका करेन. न्यायाधीश कडक आवाजात म्हणाले, हे खूप गंभीर आहे. पतीचे कर्तव्य म्हणजे पत्नी आणि मुलांचे रक्षण करणे, त्यांचा तिरस्कार करणे नाही. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण हे अश्रू कमकुवतपणाचे नव्हते, तर सत्तेच्या प्रकाशाने खोटे उघड केल्याबद्दल दिलासा देणारे होते. बुद्धिमत्ता कापली गेली. मग न्यायाधीशांनी माझ्याकडे पाहिले. तुम्हाला काही सांगायचे आहे का? मी थरथरत्या ओठांनी म्हणाली, साहेब, 7 वर्षांनी मी आई झाली तेव्हा मला वाटले की माझे जग पूर्ण झाले आहे. पण माझ्या नवऱ्याने माझ्या मुलाला शाप समजून नाकारले. माझ्या स्वतःच्या आईनेही ते नाकारले होते आणि ती म्हणाली की जर तू मेली असतीस तर बरे झाले असते. पण ती त्या मुलाला मिठी मारली आणि तिने विचार केला की हे मूल अपूर्ण नाहीये, हे माझं पूर्ण जग आहे. आज मी कोर्टाला हे सांगू इच्छिते, माझ्या मुलाला जगायचं आहे, त्याच्या हक्कांसह जगायचं आहे. मी कोणालाही त्याचे हक्क त्याच्याकडून हिरावून घेऊ देणार नाही. संपूर्ण कोर्ट रूम मध्ये शांतता होती. समीरचे डोळे खाली झाले. न्यायाधीशांनी सुनावणी पुढील तारखेपर्यंत पुढे ढकलली, पण ते हेही स्पष्टपणे सांगितले की या न्यायालयाची प्राथमिकता मुलाचे कल्याण आहे, कोणाच्या खोट्या अहंकाराचे रक्षण नाही. न्यायालयातून बाहेर पडताना आईने माझ्या खांद्यावर हात ठेवला. मुली, आज तू माझे डोळे उघडले. खरंच तू माझी नाहीस तर या घराची ताकद आहेस. मी हळुवारपणे म्हणाले, आई, आयुष्यभर मला हेच धैर्य हवे आहे. आता मार्ग कितीही कठीण असला तरी मी माझ्या मुलासाठी सर्वांना तोंड देईन. बाहेर उभे असलेले डॉक्टर मोहित माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आदर होता. ते म्हणाले, रिया, आज तू सिद्ध केलेस की आईचे धाडस कोर्टापेक्षा कमी नाही. मग मी हसून आरवकडे पाहिले आणि म्हणाली, माझ्या मुलाने मला हे धाडस दिले आहे आणि आता हे धाडस माझा विजय ठरेल. कोर्टातून परतल्यानंतर मी खूप थकले होते, पण मनात कुठल्या तरी कोपऱ्यात एक विचित्र शांतता होती. मला पहिल्यांदाच वाटले की कदाचित नशीब मला पुन्हा पुन्हा खाली पडत आहे, जेणेकरून मी अधिक मजबूत होऊन उठू शकेन. आई माझ्यासाठी गरम दूध घेऊन आली आणि म्हणाली, मुली, आज मी तुझ्या चेहऱ्यावर बाबांचा तोच हट्टीपणा पाहिला. आठवतंय? तुझे बाबा म्हणायचे, सत्यापेक्षा मोठे काहीही नाही. आज तू ते सिद्ध केलंस. मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि मान टेकवली. आई, तू माझ्यासोबत नसतीस तर मी तुटून पडले असते. आईचे डोळे पाणावले. ती म्हणाली, आधी मी चूक केली होती, पण आता मी तुला एकटे सोडणार नाही. त्या रात्री मी आरवला बराच वेळ माझ्या छातीशी धरून मी विचार करत राहिले. एकीकडे कोर्टात धाडस वाढले होते, तर दुसरीकडे उद्याची भीती होती. तेवढ्यात मोबाईल वाजला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता. मी कॉल रिसीव्ह केला तेव्हा दुसऱ्या बाजूने एक थंड आणि मोठा आवाज आला. आज कोर्टात तुम्ही जे नाटक केले आहे त्याचे चांगले परिणाम होणार नाहीत. मी घाबरून विचारले, कोण बोलत आहे? उत्तर आले, घटस्फोट स्वीकारा आणि मुलाला आमच्याकडे सोपवा. तुमच्यासाठी हेच चांगले होईल, नाहीतर आम्ही तुमचे आयुष्य नरक बनवू. कॉल डिस्कनेक्ट झाला. मी थरथर कापले. आईने माझ्या चेहऱ्यावरची भीती पाहिली आणि विचारले, काय झाले? मी तिला सर्व काही सांगितले. आईने माझा हात धरला आणि मी म्हणाली, मुली, घाबरू नकोस. हेच लोक सत्याला हरवत आहेत. आपण पोलिसात तक्रार करू. दुसऱ्या दिवशी आम्ही लीगल एडच्या वकील रीना मॅडमला भेटलो आणि जेव्हा मी कॉलचे रेकॉर्डिंग चालू केलं तेव्हा तिने भुवया उंचावल्या. ही एक स्पष्ट धमकी आहे. आपण ते न्यायालयात सादर करू. आणि हो, समीर आणि तिच्या कुटुंबाने कितीही युक्त्या केल्या तरी प्रत्येक युक्ती उलटी ठरेल. दुसरीकडे समीर, त्याची आई आणि बहीण हार मानणार नव्हते. त्यांनी शेजारी आणि नातेवाईकांमध्ये खोटे बोलायला सुरुवात केली.
रिया किती हुशार आहे पहा. ती तिच्या मुलाची कमतरता लपवून सर्वांना मूर्ख बनवत आहे आणि आता तिला कोर्टात ही खोटी सहानुभूती मिळत आहे. परिसरात कुजबूज सुरू झाली. जेव्हा मी भाजीपाला खरेदी करायला बाहेर पडली तेव्हा मला 2 महिला माझ्याबद्दल कुजबुजत असताना भेटल्या. ही तीच महिला आहे का जिने एका अपूर्ण मुलाला जन्म दिला? दुसरी म्हणाली, हो, नवऱ्याने तिला सोडून देऊन योग्यच केले आणि आता ती कोर्टात सहानुभूती मिळवत आहे. त्यांचे ते शब्द माझ्या कानात बाणासारखे घुसले, पण मी डोके वर करून खरी परतले आणि आईला म्हणाले, आई, लोक काही म्हणत, मला काही फरक पडत नाही, पण आता मी हे टोमणे आरवपर्यंत पोहोचू देणार नाही. संध्याकाळी डॉक्टर मोहित आले. त्यांनी आरवला आपल्या हातात घेतले आणि खेळण्याशी खेळू लागले. मग हसले आणि म्हणाले, बघा, आज चॅम्पियनने माझे बोट किती घट्ट धरले आहे. ही ताकद दाखवते की ती जोशाने भरलेला आहे. मी हसले, पण मोहितने माझ्या चेहऱ्यावरील थकवा वाचला आणि गंभीर स्वरात म्हणाला, प्रिया, लोक बोलतील, पण लक्षात ठेव, समाजाचे नियम सारखे नसतात. आईची ढाल त्यांच्या जिभेपेक्षा तीक्ष्ण असते आणि तुम्ही ती ढाल आहात. काही दिवसांनी दुसरी न्यायालयीन तारीख आली आणि यावेळी समीरच्या वकिलाने एक नवीन युक्ती खेळली. तो म्हणाला, साहेब, आमच्या माहितीनुसार वादी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. तो मुलाच्या जन्मापासूनच नैराश्यात आहे आणि अशा परिस्थितीत ती मुलाची काळजी घेऊ शकत नाही. आमच्याकडे वैद्यकीय अहवाल आहेत. मी आश्चर्यचकित झाले आणि रीना मॅडमकडे आश्चर्याने पाहिले. ते लगेच म्हणाले, साहेब, हा फक्त खोटा आरोप आहे. वादीची नियमित वैद्यकीय तपासणी होते आणि आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. खरं तर प्रतिवादीने त्याला मानसिक त्रास दिल्याचे पुरावे आहेत. जेव्हा त्याने रुग्णालयाचा व्हिडिओ आणि धमकीचा कॉल न्यायालयात सादर केला तेव्हा न्यायाधीशांनी कडक स्वरात म्हटले, जर प्रतिवादी असे निराधार आरोप करत राहिला तर ते त्यांच्या विरुद्ध जाईल. हे न्यायालय फक्त सत्यावर विश्वास ठेवेल. समीरच्या चेहऱ्यावर घाम येऊ लागला आणि त्याची आई आणि बहीण कुरकुर करू लागली. सुनावणीनंतर तो बाहेर येतात समीरने मला थांबवले आणि म्हणाला, तू सर्वांसमोर माझा अपमान का करतेस? मला घटस्फोट दे आणि सगळं संपवून टाक. मी थंड आवाजात उत्तर दिले, अपमान तेव्हाच झाला जेव्हा तू मला आणि तुझ्या स्वतःच्या मुलाला रुग्णालयात नाकारलेस. तेव्हा आता मी माझ्या मुलाच्या हक्कांसाठी लढत आहे आणि जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत लढत राहीन. त्या दिवशी मी घरी परतले तेव्हा मी थकले होते, पण मी आतून बळकट झाली होती. आईने आरती थाळीने दारात माझे स्वागत केले आणि म्हणाली, मुलगी, तू आता फक्त माझी मुलगीच नाहीस, तू त्या सर्वांचा आवाज आहेस ज्यांना समाजाने गप्प केले आहे. मी आरवला माझ्या मिठीत घेतले. त्याच्या छोट्याशा हास्याने माझे हृदय भरून आले आणि मी स्वतःला म्हणाले, आरव, तू माझा विजय आहेस. जरी तुझे वडील आम्हाला सोडून गेले असले तरी तुझ्यासोबत मी आहे, पण तुझी आई तुला कधीच एकटे सोडणार नाही. आता माझी प्रत्येक लढाई तुझ्यासाठी आहे. वेळ घड्याळाच्या टिकटिकने मोजला जात नाही, तर त्या क्षणांनी मोजला जातो जे हृदयावर अमिट छाप सोडतात. आरवचा जन्म माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा घाव होता आणि सर्वात मोठी ताकद देखील होती. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि सुरुवातीचे महिने खूप कठीण गेले. डॉक्टरांनी सांगितले होते की आरवला दररोज व्यायाम करण्याची गरज आहे, जेणेकरून त्याचे शरीर संतुलन राखता येईल. डॉक्टर मोहित नियमितपणे येत असत आणि त्याला छोटे छोटे व्यायाम करायला लावत असत. कधी कधी त्याच्या तळ हातावर कापसाचा गोळा धरत असत, कधी त्याला बोट धरायला लावायचे. माझी आई आता पूर्णपणे बदलली होती. तीच आई जी एकेकाळी म्हणायची, जर तू मेली असतीस. आज तीच आई दररोज रात्री आरवला मांडीवर घेऊन लोरी म्हणत असे आणि म्हणत असे, बाळ आरव, तू जगाला दाखवशील की तुमच्यासारखी मुलं इतरांपेक्षा कमी नाही. पण बाहेरचं जग अजूनही विषारी होतं. शेजारच्या बायका टोमणे मारायच्या. बिचाऱ्या नवऱ्याने तिला सोडलं. मूल अपूर्ण आहे. आता ती तिचं आयुष्य कसं पुढे चालवेल? कधी कधी मी गप्प राहायचे आणि कधी कधी मी सरळ म्हणायचे, हे अपूर्ण नाहीये, हा देवाचा आशीर्वाद आहे आणि त्याची आई तुटणार नाही. मी हळूहळू शिकले की जगाला प्रत्येक टोमण्याचे उत्तर देणं गरजेचं आहे नाही, तर कधी शांत राहणे सुद्धा एक उत्तर असते. आरव जेव्हा 6 महिन्याचा झाला तेव्हा पहिल्यांदा त्याने पोटाच्या बाजूला वळून गोड हसला आणि तो क्षण माझ्यासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नव्हता. मोहित म्हणाला, बघा, हा एक छोटासा चमत्कार आहे. प्रत्येक सरावाचा परिणाम दिसत आहे. आई डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, मुली, हे हास्य तुझ्यासाठी सर्वात मोठे बक्षीस आहे.
दरम्यान कोर्टाच्या तारखा येत राहिल्या आणि वारंवार त्याचे कुटुंब वारंवार वेगळे खोटे आरोप करत राहिले. कधी ते म्हणायचे की हे मूल भविष्यात माझ्यावर ओझे बनून राहील, कधी ते म्हणायचे की आई आर्थिकदृष्ट्या असमर्थ आहे. पण प्रत्येक वेळी माझे पुरावे आणि माझ्या धाडसासमोर त्यांचे आरोप कोसळायचे. माझे वकील आशिमा स्पष्टपणे म्हणाले की बघ रिया, आता लढाई पुढे लांबत चालली आहे, पण विजय हा नक्की तुझाच आहे. न्यायालयाला हळूहळू हे जाणवत आहे की वडील फक्त समाजाच्या सन्मानासाठी लढत आहेत, तर आई तिच्या मुलाच्या हक्कांसाठी लढत आहे. याच सुमारास मी एका सपोर्ट ग्रुपला भेटलो, जिथे अशा अनेक माता होत्या ज्यांच्या मुलांमध्ये काही ना काही कमतरता होत्या. काही मुलांना ऐकू येत नव्हते, तर काही बोलू शकत नव्हते, कोणीही चालू शकत नव्हते. पण प्रत्येक आईच्या डोळ्यात एकच चमक होती, तिचे मूल सर्वांवर उभे राहावे. तिथे सीमा दिदी नावाची एक महिला होती. ताई, मुलामध्ये काही कमी नाही, तर समाजाची विचारसरणी अपंग आहे. जेव्हा आई मुलासोबत उभी राहते तेव्हा तो मुलगा जगाशी लढू शकतो. त्याचे शब्द माझ्या मनाला भिडले आणि मला वाटले, हो, माझा आरव ही लढेल आणि जिंकेल. हळूहळू आरव 1 वर्षाचा झाला आणि मी त्याचा पहिला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. आईने स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी हलवा बनवला आणि मोहितही आला. त्याने रंगीत वॉकर गिफ्ट म्हणून दिला. आरवने वॉकर धरला आणि पहिल्यांदाच तोल सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक पाय कमी होता, पण त्याचे प्रयत्न पूर्ण होती. तो पडला, रडला, पुन्हा उठला आणि पुन्हा प्रयत्न केला. सर्वांचे डोळे ओले झाले आणि मी त्याला मिठी मारली आणि म्हणाली, बाळा, तू एक दिवस नक्की धावणारच आहेस. मोहित हळू आवाजात म्हणाला, आणि जेव्हा तू धावशील तेव्हा संपूर्ण जग तुला पाहेल. दुसरीकडे समीरचे कुटुंब शांत बसणार नव्हते. त्यांनी न्यायालयात नवीन कागदपत्रे सादर केली आणि सांगितले की आम्ही मुलाचा ताबा घेण्यास तयार आहोत, जेणेकरून त्याला योग्य वातावरण मिळेल. आई एकटी आहे, ती मुलाला वाढवू शकणार नाही. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण मी ठरवलं, आता मला फक्त माझ्या मुलाला वाचवायचं नाही, तर आई एकटी संपूर्ण जगाशी लढू शकते हे सिद्ध करायचं आहे. पुढच्या सुनावणीत मी स्वतः न्यायालयात उभे राहून मी म्हणाले, साहेब, वडील ज्याला ओझे मानतात त्याला कधीच आदर देऊ शकत नाहीत. या मुलाला आईच्या प्रेमाची गरज आहे, त्या लोकांच्या घराची नाही जिथे त्याला त्रास दिला जाईल. मी एकटी आहे, पण माझ्यात धाडस आहे आणि तेच माझ्या मुलाचं सर्वात मोठे बळ आहे. न्यायाधीशाने माझ्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, तुझ्या नजरेत सत्य आहे. न्यायालय या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करेल. न्यायालयातून बाहेर पडताना समीरने मला थांबवले आणि म्हणाला, तू ही लढाई हरशील. तुला वाटते का की एकटी स्त्री सर्व काही सांभाळू शकते? जग तुला चिरडून टाकेल. मी शांत आवाजात म्हणाले, समीर, स्त्री कधीच एकटी नसते. तिच्या सोबत तिचे प्रेम असते आणि प्रेम तलवारीपेक्षा कमी नसते. त्या दिवशी मी घरी आले तेव्हा माझी आई समोर उभी राहिली आणि म्हणाली, मुली, आज तू मला शिकवलंस की एका महिलेमध्ये किती धाडस असते. खरं सांगायचं तर तू आता फक्त माझी मुलगी नाहीस, तू माझी आई आहेस. हजारो महिलांसाठी आशा निर्माण झाली आहे. मी आरवला उचलले आणि आकाशाकडे पाहिले आणि स्वतःला म्हणाली, बाळा, ही तर सुरुवात आहे. तुझा प्रवास अजून खूप लांब आहे, पण तुझी आई तुझ्या सोबत आहे. कितीही वादळे आली तरी मी तुला कधीही पडू देणार नाही. दिवस, महिने आणि काही वर्ष निघून गेले. आरव आता 3 वर्षाचा झाला होता. त्याचे छोटे हात माझे बोट धरून चालत होते, जणू तो जग जिंकण्यासाठी निघाला आहे. हो, त्याला एक पाय नव्हता, पण त्याची जिद्द आणि हास्य कोणत्याही पूर्ण माणसापेक्षा कमी नव्हते. जेव्हा तो लहान खेळायचा तेव्हा तो खूप हसायचा. जेव्हा तो रंग मिसळून खेळायचा आणि चित्रे काढायचा तेव्हा मला असं वाटायचं की देवाने त्याच्यात एखाद्या इतर कोणत्या तरी ठिकाणी 100 पट जास्त प्रतिभा दिली आहे. आई आता पूर्णपणे बदलली होती. तीच आई जी एकेकाळी म्हणायची, जर तू मेली असतीस. तीच आई रोज म्हणायची, मुली, तुझा मुलगा कोणावरही अवलंबून राहणार नाही. तू बघ, एक दिवस तो सर्वांना आश्चर्यचकित करेल. त्याचा हा विश्वास माझ्यासाठी औषधापेक्षा चांगला होता. पण सासू आणि नणंद त्यांचा डाव खेळायचा काही कमी करत नव्हत्या. त्यांनी परिसरात अफवा पसरवल्या. पहिले मुलाला अजूनही चालता येत नाही, तो 3 वर्षाचा आहे आणि अजून देखील तो अपूर्ण आहे. ही बाई फक्त सहानुभूती गोळा करत आहे. हे शब्द मला दुखावत आहेत, पण मला माहित होते की वेळेचं योग्य उत्तर देईल. डॉक्टर मोहित यांनी आता आरवला नियमित फिजिओथेरपी आणि विशेष व्यायाम करायला लावले आणि त्यांनी एक लहान कृत्रिम पायाची चाचणी सुरू केली. पहिल्या दिवशी आरव खूप रडला, त्याचा पाय हलवला
आणि रागाने त्याचा कृत्रिम पाय काढून फेकला. मला भीती वाटली, पण मोहित हळुवारपणे म्हणाला, "अरे बाळा, पडायला शिकू नको. पडल्यानंतर उठायला शिक. एकदा तू चालायला लागलास की तुला कोणीही रोखू शकणार नाही." मग त्याने त्याचा छोटासा हात धरला आणि माझ्या हातात दिला आणि म्हणाला, "आता हे दोन्ही हात म्हणून याला शिकवतील." काही आठवड्यातच आरवने कृत्रिम पाय घालण्याचे मान्य केले. त्याची चाल थोडी हलत होती, पण प्रत्येक पाऊल विजयासारखे वाटत होते. त्या दिवशी तो पहिल्यांदाच 2 पावले एकटा चालत माझ्याकडे आला आणि म्हणाला, "आई." त्या दिवशी माझे डोळे अश्रूंनी भरले आणि आई माझ्या मागे उभी राहून हात जोडून म्हणाली, "हे देवा, आज आपल्या रिया आणि आरवचा विजय सुरू झाला आहे." दरम्यान कोर्ट केस अंतिम टप्प्यात होती. समीर आणि त्याचे कुटुंब अजूनही वारंवार वाद घालत होते की मूल अपंग आहे आणि भविष्यात ते ओझे बनेल. पण माझी वकील रीना नेहमीच कडक उत्तर देत असे, "साहेब, मूल ओझे नाही, तोही एक माणूस आहे आणि त्याच्या आईने त्याला ओझे होऊ दिले नाही, तर त्याच्यासाठी संपूर्ण मार्ग तयार केला आहे आणि हीच सर्वात मोठी जबाबदारी आहे." न्यायाधीश प्रत्येक सुनावणीवेळी माझ्याकडे आणि आरवकडे खोल डोळ्यांनी पाहत होते आणि एक वेळ ते हसत म्हणाले, "आईच्या धाडसाकडे पाहून असे वाटते की हे मूल उद्या सर्वांसाठी एक उदाहरण बनेल." त्या दिवशी पहिल्यांदाच मला वाटले की विजय फार दूर नाही. पण समीर पराभव स्वीकारण्यास तयार नव्हता. तो शेवटपर्यंत लढला. त्याने एक युक्ती खेळली आणि कोर्टाला सांगितले, "साहेब, मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. मी मुलाला चांगल्या शाळेत शिक्षण देऊ शकतो. मी त्याला सर्व सुविधा देऊ शकतो. तर प्रतिवादी एकटा आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. मुलाच्या भविष्यासाठी त्याच्या वडिलांकडेच त्याचे राहणे योग्य ठरेल." हे ऐकून माझे हृदय क्षणभर थक्क झाले. पण नंतर माझ्या आईने माझा हात धरला आणि माझ्या कानात म्हणाली, "मुली, तुझा मुलगा फक्त पैशाने जगणार नाही, तर त्याच्या आईच्या प्रेमाने जगेल." मी उभा राहून न्यायाधीशांना सांगितले, "साहेब, पैसा जीवन सोपे करू शकतो, पण खरा आधार आईचं असतं. ज्या बापाने आपल्या मुलाला जन्मताच नाकारले, तो आज त्याच्या भविष्याची काळजी कशी करू शकतो? मी कदाचित एकटी असेल, पण मी त्याला माझ्या काळजाशी धरून माझ्या रोजच्या अश्रूंना हास्यामध्ये रूपांतरित केले आहे. जर त्याला धैर्याची गरज असेल तर त्याने माझ्याकडून शिकावे. माझे मूल माझ्यापासून दूर राहून कधीही आनंदी राहू शकणार नाही." कोर्टात शांतता होती आणि न्यायाधीशांनी पुढची तारीख वाढवली. पण सत्य कोणत्या दिशेने झुकत आहे हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. घरी परतल्यावर मी आरवला माझ्या मांडीवर घेतले. तो हसत होता आणि त्याच्या छोट्या पुस्तकांमधून अक्षरे ओळखण्याचा प्रयत्न करत होता. मी माझ्या आईला म्हणाली, "आई, ज्या दिवशी हे मूल पहिल्यांदा शाळेत उभे राहील, त्या दिवशी मी सर्वांना दाखवून देईन की ज्या मुलाला अपूर्ण म्हटले जात होते ते संपूर्ण जग जिंकू शकते." आई डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, "मुली, तुझा मुलगा फक्त तुझ्या मांडीचा आधार नाही, तर तो तुझ्या धाडसाची ओळख आहे. आज जे जग तुला टोमणे मारत आहे, उद्या त्याच जगाला तुझा मुलगा टाळ्या वाजवण्यास भाग पाडेल." त्या रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते, तेव्हा मी खिडकीजवळ बसले होते. आकाशात चंद्र चमकत होता. मी स्वतःला म्हणाले, "हे देवा, मला शक्ती दे. माझी ही लढाई मला हरवू देऊ नकोस. कारण माझा विजय माझ्या मुलाचा जीव आहे." आरव आता 5 वर्षाचा झाला होता आणि कृत्रिम पायाच्या मदतीने त्याची छोटी पावले स्थिर झाली होती. दररोज सकाळी मी त्याचा हात धरून त्याला छोटे खेळ खेळायला लावायचे, त्याला अक्षरे आणि मोजणी शिकवायचे. त्याचा गोड हास्य माझ्या घराच्या भिंतींवर घंटा वाजवल्यासारखे गुंजत असे. आता आई त्याकडे पाहत असे आणि म्हणते, "मुली, आठवते मी तुला एकदा म्हटले होते की तू जर मेली असतीस तर बरं झालं असतं. आज मी त्याच जिभेने म्हणत आहे, तुझ्या या मुलाने माझ्या जिभेला कुलूप लावलं आहे. खरंच हे देवाचं वरदान आहे." आईचे अश्रू पुसत मी म्हणाले, "आई, जोपर्यंत आपण तिघे एकत्र आहोत तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही." पण जग इतक्या सहजासहजी शांत बसणार नव्हते. आता आरवला शाळेत पाठवण्याची वेळ आली होती. मी खूप उत्साहित होते आणि थोडी भीती वाटत होती. बाकी मुले त्याला स्वीकारतील का? त्याच्या कमतरतेबद्दल शिक्षक त्याला टोमणे मारतील का? पण मला माझ्या मनात विश्वास होता की माझा मुलगा त्याच्या निरागसतेपेक्षा सर्वांचे मन जिंकेल. त्या दिवशी जेव्हा मी त्याला त्याच्या शाळेचा गणवेश घातला, त्याच्या कृत्रिम पायावर छोटे मोजे घातले, त्याची बॅग त्याच्या पाठीवर टांगली, तेव्हा माझे डोळे अश्रूंनी भरले. माझ्या आईने त्याच्यावरून वाईट नजर हटवली आणि म्हणाली, "जा बेटा आरव, आज तुझी खरी परीक्षा आहे." तो शाळेत पोहोचताच अनेक मुले त्याच्याकडे कुतूहलाने पाहू लागली. काही कुजबुजले. बघितलं, त्याचा एक पाय बनावट आहे. पण आरवने हिंमत गमावली नाही. जेव्हा शिक्षकांनी त्याला वर्गात उभे केले आणि म्हणाले,
सांग बाळा, तुझं नाव काय? त्याने अपूर्ण आत्मविश्वासाने उत्तर दिले, आरव. त्याचा आवाज इतका स्पष्ट आणि गोड होता की संपूर्ण वर्ग शांत झाला. हळूहळू मुले त्याच्या सोबत खेळू लागली आणि जेव्हा त्याने जेवणाच्या वेळी त्याचे टिफिन वाटले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आले. त्या दिवशी मला समजले की माझे कष्ट व्यर्थ गेले नाहीत. पण त्याच वेळी समीरने न्यायालयात एक नवीन डाव खेळला. त्याने त्याच्या वकिलामार्फत न्यायाधीशांना सांगितले, साहेब, मूल आता शाळेत जात आहे. अशा परिस्थितीत आईकडे त्याला वाढवण्याची आर्थिक क्षमता नाही. आता त्या मुलाला माझ्यासोबत राहू द्यावे, जेणेकरून मी त्याला चांगल्या शाळा, चांगल्या सुविधा आणि उज्ज्वल भविष्य देऊ शकेन. हे ऐकून माझे हृदय थरथरले. पण मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, साहेब, हा तोच बाप आहे ज्याने त्याच्या मुलाला ओझे म्हणत रुग्णालयात नाकारले होते. हा तोच बाप आहे ज्याने कधी आपल्या मुलाच्या शाळेसाठी पेन्सिलही विकत घेतली नाही. आज जेव्हा मूल स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकत आहे तेव्हा तेही माझ्याकडून हिसकावून घेण्याबद्दल बोलत आहेत. आईची मांडी कोणत्याही पंचतारांकित सुविधेपेक्षा मोठी असते आणि हे मूल स्वतः त्याच्या निरागसतेने सर्वांचे मन जिंकत आहे. त्याला आईची गरज आहे, वडिलांची नाही. न्यायाधीशांनी माझा युक्तिवाद ऐकला आणि म्हणाली, पुढच्या तारखेला आपल्याला मुलालाही भेटावे लागेल. त्याच्या चांगल्या भविष्यासाठी तो कोणासोबत राहू शकतो हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. हे ऐकून समीर आणि त्याचे कुटुंब हसले. त्यांना वाटले की आता त्यांची बाजू मजबूत आहे. पण मी माझ्या आईला सांगितले, आई, या लोकांना वाटते की मुलगा घाबरेल, पण त्यांना माहित नाही की आरव कोणापेक्षाही कमी नाही. आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मुली, आता तुझ्या मुलाचे धाडसच तुझी ढाल बनेल. पुढच्या आठवड्यात कोर्टात एक वेगळीच दृश्य होते. आरव त्याच्या लहानशा शाळेच्या गणवेशात होता. कृत्रिम पाय हातात रंगीत वही घेऊन न्यायाधीशांनी त्याला हाक मारली, बाळा, तुला कोणासोबत राहायचं आहे? आरवने माझ्याकडे निरागसपणे पाहिले, नंतर स्थळ न्यायाधीशांकडे पाहिले आणि म्हणाला, आई. कोर्टरूम शांत झाला. समीरचा चेहरा खाली उतरला आणि न्यायाधीशांचे डोळेही चमकले. त्याला मुलाची वही दिसली ज्यामध्ये त्याने एक चित्र काढले होते. एक महिला आणि मूल जे एकमेकांचे हात धरून उभे होते आणि त्यावर लिहिले होते, आईच माझे सर्वस्व आहे. त्या चित्राने सर्वांना शांत केले. समीर बाहेर येताच तो रागाने थरथर कापत होता. तो म्हणाला, तू मुलालाही हे सगळं शिकवलंस? मग मी शांत आवाजात म्हणाली, नाही समीर, मुलाला सत्य दिसलं आहे आणि सत्य कोणालाही शिकवण्याची गरज नाही. त्या रात्री मी घरी परतले तेव्हा आई म्हणाली, मुली, तुझा मुलगा तुझ्यापेक्षा मोठा योद्धा निघाला. आज त्याने संपूर्ण समाजाला उत्तर दिलं आहे. मी आरवला मिठी मारली आणि विचार केला, आता मी माझी अर्धी लढाई तर जिंकली आहे, तर दुसरी अर्धी लढाई जगाला हे दाखवून द्यायचं आहे की ज्याला तुम्ही अपूर्ण मुलगा समजत होता तो पूर्ण असू शकतो. वेळ पंख असल्यासारखी उडून गेली आणि आता आरव 8 वर्षांचा होता. त्याचा चेहरा निरागस होता. त्याच्या डोळ्यात प्रेम होते, हृदयात तेज आणि दृढनिश्चय होता. मी सर्वांना सिद्ध करून दाखवेन की मी कोणापेक्षा कमी नाही. त्याची चाल अजूनही थोडी डळमळीत होती, पण कृत्रिम पायाने तो वेगाने चालायला शिकला होता. शाळेत खेळत असताना तो भाग घेऊ शकत नव्हता, पण चित्रकला, कविता आणि कथन करण्यात सर्वांना मागे टाकत असे. त्याच्या वही रंगाने भरलेल्या असायच्या. कधी सूर्य, कधी पर्वत, कधी आईचा चेहरा, कधी काही. प्रत्येक पानावर त्याचा आत्मा प्रतिबिंबित होत असे. एके दिवशी शाळेत चित्रकला स्पर्धा होती. विषय होता माझे कुटुंब. सर्व मुलांनी आपापल्या घराचे चित्र काढले. काहींनी त्यांच्या वडिलांसोबत आणि आईसोबत घर काढले, तर काहींनी त्याच्या भावासोबत आणि बहिणीसोबत. पण आरवच्या पेंटिंगने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने एका आईला मुलाचा हात धरून उभे असल्याचे दाखवले आणि वर मोठ्या अक्षरात लिहिले, आई माझे कुटुंब आहे. संपूर्ण शाळेत हे पेंटिंग दाखवण्यात आले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. अगदी शिक्षकांच्याही टाळ्यांचा कडकडाट झाला. बाळा, तू आम्हाला शिकवलं की कुटुंब रक्ताने नाही तर नात्यांमधील सत्याने बनते. ही बातमी समजताच माझे अश्रू थांबले नाहीत. आई म्हणाली, मुली, आज तुझ्या मुलाने संपूर्ण समाजाला उत्तर दिले आहे. जे लोक कधी त्याला ओझे म्हणायचे, आज तेच लोक त्याचे उदाहरण देत आहेत. दुसरीकडे हे सर्व पाहून समीर आणि त्याचे कुटुंब अधिकच संतापले. नंदीने त्याला चिथावले, भाऊ, जर हे असंच चालू राहिले तर लोक म्हणतील तू तुझ्या मुलाला सोडून गेलास आणि त्याच्या आईने त्याला एकटे वाढवले आहे. काहीतरी करावे लागेल. मग सासूनेही आगीत तेल ओतले आणि म्हणाली, घटस्फोटाचा खटला सुरू आहे.
पण आपल्याला कोणत्याही किमतीत ताबा घ्यावा लागेल, नाहीतर ही बाई आपली बदनामी करेल. समीरने मोठी आवळली. मी हे होऊ देणार नाही. जर मला न्यायालयात सरळ मार्ग मिळाला नाही तर मी दुसरा मार्ग शोधेन. काही दिवसातच त्याने त्याचा डाव खेळायला सुरुवात केली. त्याने शाळेत अफवा पसरवली की आरवचा खरा बाप त्याला सोडून गेला आहे. आई मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, त्यामुळे मूल पुढे जाऊ शकणार नाही. काही मुले त्याला चिडवू लागली, तुझे वडील सोडून गेले आहेत, तुझी आई वेडी आहे. हे ऐकून आरव शांत झाला. घरी परतल्यावर त्याचे डोळे पाणावले. आई सगळे मला चिडवत होते. बाबा खरोखर मला सोडून गेले आहेत का? माझे हृदय दुखावले होते. मी त्याला मिठी मारली. बाळा, वडील आम्हाला सोडून गेलेत, पण देवाने आपल्याला आधार दिला. तू एकटा नाहीस. तुझ्याकडे तुझी आई आहे, तुझी आजी आहे, आणि तू कोणापेक्षाही कमी नाहीस. लोक ज्याची भीती बाळगतात त्याचीच कथा करतात. त्यांना भीती असते की एके दिवशी तू सर्वांना मागे सोडशील. त्याने त्याचे अश्रू पुसले. आई, मग मी त्यांना दाखवीन. मी सिद्ध करीन की मी अपूर्ण नाही. पुढच्या वक्ता स्पर्धेत तो स्टेजवर उभा राहिला. त्याचा आवाज प्रतिध्वनित झाला. लोक म्हणतात की मी अपूर्ण आहे कारण माझा एक पाय नाही. मी म्हणतो की मी पूर्ण आहे कारण माझी आई माझ्या सोबत आहे, जिने मला शक्ती दिली. पडल्यानंतरही मला उठून हसायला शिकवले आहे. माझा पाय कमी आहे म्हणून काय झाले? माझ्यात धाडस आहे आणि हाच सर्वात मोठा आधार आहे. सभागृह टाळ्यांच्या कडकडाट गुंजले. जजही उभे राहिले. दुसऱ्या दिवशी सर्वत्र त्याच्या समोर चर्चा होऊ लागल्या. त्याच्या जिद्दीची सर्वजण कौतुक करू लागले. या विजयानेही समीर आणि त्याचं कुटुंब जळून खाक झाले आहे. त्यांना केवळ कायद्यानेच नव्हे तर द्रुततेनेही पराभूत करावे लागले. मूल काही झाले तरी आमच्याकडे आले पाहिजे असे त्यांनी ठरवले. पुढच्या सुनावणीत समीरच्या वकिलाने एक नवीन कार्ड खेळले. साहेब, प्रतिवादी रिया आता एकटी नाहीये. ती डॉक्टर मोहितच्या जवळ येत आहे. आम्हाला शंका आहे की ही बाई मुलाला निमित्त देऊन पुन्हा लग्न करू इच्छित आहे. हे ऐकून माझे डोळे भरून आले. मोहित शांत स्वरात म्हणाला, साहेब, मी या मुलाचा डॉक्टर आणि त्याचा मित्र आहे. आई आणि मुलाला धीर देणे ही माझी जबाबदारी आहे. त्यांची बदनामी करणे म्हणजे चारित्र्य हत्या आहे. न्यायाधीश कडक झाले. न्यायालय मुलाचे भविष्य पाहिल, खोटे आरोप नाही. त्याच क्षणी मी ठरवले की त्यांनी कितीही युक्त्या केल्या तरी मी त्यांना माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेऊ देणार नाही. रात्री घरी परतल्यावर आईने माझा हात धरला. मुली, लढाई शेवटच्या दिशेने सुरू आहे, खचू नकोस. मग मी म्हणाली, जोपर्यंत आरव श्वास घेत आहेत तोपर्यंत मी हार मानणार नाही. हा माझ्या मुलाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जवळ बसलेला आरव हसला. आई, मी मोठा झाल्यावर सर्वांना सांगेन मी अपूर्ण नाही, मी पूर्ण आहे. कारण माझी आई माझ्या सोबत आहे. तिची निरागसता माझ्या हृदयात घुमत राहिली. दुसरीकडे घराबाहेर नवीन वाद सुरू झाले. सासू आणि नंदनी ही बातमी शेजारच्या परिसरात पसरवली की रियाने कुटुंबाचे नाव खराब केले आहे. एके दिवशी शेजाऱ्यांकडून कुजबूज ऐकून आई भडकली. दारावर टोमणे मारू नका. एक दिवस माझ्या नातवाला ओझे म्हणणाऱ्यांचे तोंड मी बंद करेन. पण इथे आग विझली नाही. पुढची तारीख जवळ आली होती आणि समीर नातेवाईकांना त्याच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करत होता. मी तर माझ्या मुलाला माझ्यासोबत ठेवायचे म्हणत आहे, पण त्याची आई हट्टी आहे आणि माझी बदनामी करत आहे. फोन येऊ लागले. रिया, घटस्फोट स्वीकार. मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. मी रडू लागले. आई, आपलेच लोक मला ओझे मानत आहेत. मग आई म्हणाली, नातेवाईकांच्या जिभेला घाबरू नकोस. उद्या आपला झालेला विजय पाहून हेच लोक टाळ्या वाजवतील. संध्याकाळी समीर, सासू आणि नणंद घरी आल्या आणि म्हणाल्या, आम्हाला आमचे मूल द्या. तो आमच्या घराचं रक्त आहे. मी कडक झाले. त्याला जन्मताच नाकारले होते. त्याला आज तुम्ही वारस म्हणत आहात. हे माझे रक्त आहे आणि मी ते कोणालाही देणार नाही. मग समीर गर्जना करत म्हणाला, तू एकटी महिला असून माझ्याशी लढायची एवढी अवकात? अवकात स्त्रीची नाही तर मायेची असते. कोर्टात काय, संपूर्ण समाज माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. मी ठाम राहिले. आई मध्येच येऊन उभी राहिली. हे माझं घर आहे. इथे येऊन कोणीही माझ्या मुलीला आणि नातवाला धमकावू शकत नाही. चला निघा. ते निघताना म्हणाले, तू बघशील पुढच्या तारखेला सगळं उलट होईल. त्या रात्री मी आकाशाकडे पाहिलं. हे देवा, पुढच्या तारखेला सत्याचा विजय होवो. कोर्टाची सकाळ झाली. आईने अंगणात दिवा लावला. आज निर्णायक दिवस आहे. ती म्हणाली, आरवला सोबत घेऊन जा. त्याची उपस्थिती ही सर्वात महत्वाची साक्ष बनेल. गर्दी, कुजबूज, टोमणे, तरीही मी डोके वर करून आत गेले. समीरचा वकील, आई मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या अक्षम आहे. वडील सक्षम आहेत.
त्यामुळे वडिलांना ताबा द्यावा. माझी वकील रीना, मूल पैशाने नाही तर आईच्या प्रेमाने वाढवले जाते. हेच वडील मुलाच्या जन्मदिवशी आपल्या पत्नी आणि मुलाला ओझे समजून सोडून गेला होता. डीएनएचा पुरावा उपलब्ध आहे. मूल 8 वर्षाचे आहे आणि त्याच्या आईसोबत राहू इच्छिते. न्यायाधीशांनी विचारले, तुम्हाला काही सांगायचे आहे का? मी म्हणाले, मला माझ्या पतीशी संबंध तोडल्याबद्दल पश्चाताप नाही. मुलाला त्याच्या वडिलांचे प्रेम मिळाले नाही याचा मला पश्चाताप आहे. ज्या दिवशी असे म्हटले गेले की अपूर्ण आहे, मी त्या दिवशी ठरवलं याला पूर्ण बनवेन. माझं मूल माझ्या कुशीत सुरक्षित असावं हेच माझं खरं घर आहे. न्यायाधीशांनी आरवला हाक मारली. तो कृत्रिम पायाच्या मदतीने हळूहळू चालत माझ्या जवळ उभा राहिला. तुला कोणासोबत राहायचं आहे? आई कारण वडिलांनी मला ओझे म्हटले. आईने आधार दिला. वडील मला सोडून गेले. आईने मला धरले. मी फक्त माझ्या आई बरोबरच आनंदी आहे. कोर्ट रूम शांततेत बुडाला. डोळे ओले झाले. न्यायाधीशांनी चष्मा काढला, एक दीर्घ श्वास घेतला आणि निकाल दिला. मुलाचे भविष्य आणि आनंद आईकडे आहे. घटस्फोट स्वीकारला जात आहे. आईकडे ताबा आणि वडील योग्य ती आर्थिक मदत देतील. मुलाला आईपासून वेगळे केले जाणार नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. आईने मला मिठी मारली. देवाने न्याय केला. समीरचा चेहरा फिका पडला. सासू आणि नणंद कुरकुर करत राहिल्या. या महिलेने आम्हाला हरवले आहे, पण आता त्यांच्या शब्दांना काही किंमत राहिली नाही. न्यायालय बाहेर तेच लोक जे आधी मला टोमणे मारायचे, तेच डोके खाली करून उभे होते. आजच्या आईला सलाम. आणि बाहेर येताच आरवने माझ्या गळ्यात हात ठेवले. आई, आता आम्हाला कोणीही वेगळे करणार नाही ना? मी त्याच्या कपाळाचे हलके चुंबन घेतले. नाही बाळा, आता कोणीही नाही. तू माझा विजय आहेस. आईने वर आकाशाकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणाली, आज तुझ्या वडिलांनाही अभिमान वाटला असेल. रिया मुलीने आणि नातवाने खरोखरच कुटुंबाला मोठा गौरव मिळवून दिला आहे. त्या क्षणी मला वाटले की माझे सर्व दुःख संपले आहे. या जखमा राहिल्या, पण त्या जखमांमधून बाहेर पडलेल्या धैर्याने मला आणि माझ्या मुलाला अमर केले. निर्णयानंतर घरी परत जात असताना आम्ही तिघेही, मी, आई आणि आरव गप्प होतो. आरव माझ्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता. पण माझ्या आतलं वादळ थांबत नव्हते. एकीकडे विजयाचा दिलासा तर दुसरीकडे हे सत्य की आता मला आयुष्याचा प्रत्येक भार एकट्यानेच सहन करावा लागेल. आईने माझा हात धरला आणि म्हणाली, मुली, तू करून दाखवलंस. आज तू फक्त माझी मुलगी नाहीस, तर इतर हजारो महिलांचा आवाज बनली आहेस. आता लोक तुझे नाव आदराने घेतील. माझे डोळे पाणवले आणि मी फक्त तिचा हात धरून बसले. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा शेजारचे दृश्य बदललेले होते. जे शेजारी टोमणे मारत होते ते आता दारात आमच्याकडे हसत बघत होते. ताई, धाडस तर फक्त तुझ्यातच आहे. तू एकट्याने सर्वांना हरवलंस. आरवच्या डोक्यावर कोणीतरी हलकी थाप मारली. बाळा, तू खरोखरच एक चमत्कार आहेस. मी आत आले आणि विचार केला, लोक किती लवकर बदलतात. विजय पाहताच टोमणे मारणारी कौतुक करायला लागतात. संध्याकाळी दार ठोठावले. सासू आणि नणंद समोर होत्या. आता त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान नव्हता, थकवा आणि अपराधीपणा होता. सुनबाई, नाही, आता तू आमची सून पण नाहीस. सासू थरथर कापत होती. पण आम्हाला माफ कर. आम्ही तुला आणि या मुलाला खूप वेदना दिल्या आहेत. ननंदेचे डोळे लाल झाले होते. वहिनी, आम्ही चुकीचे होतो. आम्हाला वाटले की हे मूल आमच्यासाठी बदनामी आहे. पण आज मला समजले की ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. मी काही क्षण गप्प राहिले. आई, दीदी, तुम्हाला माफ करणे माझ्यासाठी सोपे नाही. ज्या दिवशी हे मूल जन्माला आले त्या दिवशी तुम्ही आम्हाला नाकारले. जर तुम्हाला खरोखर बदलायचे असेल तर या मुलासाठी बदला, माझ्यासाठी नाही. मग आरव पळत आला आणि म्हणाला, आजी, आत्या, आता तरी तुम्ही माझ्याबद्दल वाईट बोलणार नाहीस ना? त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सासूने त्याला उचलले. नाही बाळा, पुन्हा कधी नाही. आता तू आमचा अभिमान आहेस. आई सगळं पाहत होती. ती शांतपणे म्हणाली, जेव्हा नाती तुटतात तेव्हा वेदना होतात, पण जेव्हा तुटलेली नाती बरी होऊ लागतात तेव्हा जखमाही बऱ्या होतात. हो, मीही होकार दिला. पण यावेळी मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही. आता फक्त माझ्या मुलाचे सुख हेच माझे प्राधान्य आहे. हळूहळू शेजारच्या लोकांचा दृष्टिकोन बदलला. ज्या स्त्रिया अपूर्ण मुलाला जन्म देणे दुर्दैवी आहे असे कुजबुजत होत्या, त्या त्यांच्या मुलांना घेऊन माझ्याकडे आल्या. दीदी, आमच्या मुलांनाही शिकवा. तुमची समजावून सांगण्याची पद्धत चांगली आहे,
दुसरीकडे समीर कोर्टाच्या निर्णयासमोर गप्प राहिला. त्याला आर्थिक मदत करावी लागली, पण शेजारच्या लोकांमध्ये त्याचा हादर उडाला. जो स्वतःच्या अंशाला सोडून देतो तो काय कामाचा. तो मला भेटायला खूप वेळ आला, पण मी दार उघडले नाही. आईनेही स्पष्टपणे सांगितले, जो वादळासारखे येऊन खाली पडतो त्याला घरी बोलवणे हा एक कमकुवतपणा आहे. कालांतराने घरात एक नवीन वातावरण तयार होऊ लागले. आई दररोज आरवला मंदिरात घेऊन जायची. मी काम सांभाळायचे आणि संध्याकाळी मुलांना शिकवू लागले. समृद्धी परत आली आणि हेही निश्चित झाले की आमचे जीवन आता कोणावरही अवलंबून नाही. रात्री जेव्हा सर्वजण झोपलेले असायचे तेव्हा मी आरवच्या चेहऱ्याकडे पाहायचे. त्याच्या ओठांवर हलके हास्य असायचे. मी त्याच्या कपाळाचे चुंबन घ्यायचे आणि विचार करायचे, तूच माझे जग आहे. लोक काहीही म्हणत, तू माझा सर्वात मोठा विजय आहेस. ज्या दिवशी आईने तिच्या मुलीला म्हटले होते की तू मेली असती तर बरे झाले असते, आज तीच आई म्हणते की जर प्रत्येक मुलीने तुझ्यासारखी हिंमत दाखवली तर आयुष्य पुन्हा रुळावर आले आहे. पण मार्ग सरळ नाही. उंची, उतार, काटे आणि फुले आहेत. आरव आता 10 वर्षांचा आहे. त्याचा आत्मविश्वास वाढत होता. तो अभ्यासात प्रगती करत होता. शिक्षकही म्हणायचे की या मुलाचे मन तीक्ष्ण आहे. जर कोणी त्याच्या कृत्रिम पायावर हसले तर तो शांतपणे उत्तर द्यायचा, माझे पाय कमी आहेत पण धाडसाने भरलेले आहेत. मग सगळे गप्प बसायचे. घराची परिस्थिती सुधारत राहिली. आता परिसर माझ्यावर प्रेम करू लागला. तो आता मला घटस्फोटीत नाही तर रिया दिदी म्हणायचा. अद्राणी आणि कुटुंबे त्याच्या मुलींसाठी माझ्याकडे शिक्षणासाठी पाठवू लागली. लहान मुलांना शिकवणे हा माझा आधार बनला. तिकडे समीरलाही वाटू लागले की त्याने खूप मोठी चूक केली होती. त्याला आता आरवला भेटायची, त्याच्याशी गोष्टी करावी असे खूप वाटू लागले. पण वेळ आता निघून गेली होती. ज्या समाजाच्या भीतीने त्याने त्याचे सर्वस्व सोडून दिले होते, आज तोच समाज त्यालाच नाकारू लागला होता आणि ते अगदी योग्य होते. मित्रांनो, जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर एक लाईक करा आणि हाईप करा. तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोक ती वाचू शकतील, जेणेकरून त्यांनाही यातून हिंमत मिळेल. आणि जर तुम्हाला अशा आणखी हृदयस्पर्शी कौटुंबिक कथा ऐकायची असतील तर चॅनलला तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचले पाहिजे. मित्रांनो, पुन्हा भेटूया आणखी एका हृदयस्पर्शी कौटुंबिक कथेसह. प्रत्येक नवीन कथा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.